मराठवाड्यातील परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेच्या विटंबनाच्या प्रकरणात बुधवारी आंबेडकरी अनुयायांनी परभणी बंद करण्याचा इशारा देऊन रस्त्यावर उतरलेत। अखेर याच बंदच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। आंदोलनकर्त्यांनी आक्रोश व्यक्त करीत वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली। काहींनी पोलिसांच्या गाड्यांवरही तुफान दगडफेक करून पोलिसांच्या दिशेने सुद्धा दगड भिरकावलेत। या दरम्यान परभणी शहरात एकच खळबळ उडाली। विसावा कॉर्नर परिसरातील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आले असून या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचं पाहायला मिळालंय। आंदोलनास हिंसक वळण आल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला असून दंगा काबू पथकही रस्त्यावर उतरले आहेत। दुसरीकडे या शहरातील RR टॉवर परिसरामध्ये प्रचंड दगडफेक आंदोलकांकडून करण्यात आली। पोलिसांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली असून हातात काठ्या घेऊन हे आंदोलक शहरात फिरताना दिसलेत। विशेष म्हणजे बंद दुकानांवरही दगडफेक केली जात होती। त्यामुळे पोलीस व सुरक्षा पथकांनी रस्त्यावर उतरून सौम्य लाठीचार्ज केला। या दरम्यान परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये सुद्धा आंबेडकरी जनता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। त्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी वसमत शहरामध्ये कडकडीत बंद पाडण्यात आला। मोर्चा काढत आंबेडकरी जनतेच्या वतीने त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। वसमत शहरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या दिशेने निघाला होता। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी महिला सहभागी झाल्यात। शेकडोंनी प्रवेशद्वार जवळील पोलिसांना न जुमानता थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आत धाव घेऊन आपला संताप व्यक्त केला। आंबेडकरी जनतेच्या वतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे।